एकदा फटकेबाजी करायची जयेशाला कसे फटकाय आपला इरादा स्पष्ट केलाय जयेशाने पहिल्या सामन्यामध्ये. जयेश मात्र थोडासा स्वर्ग बसला नव्हता पण या सामन्यामध्ये जयेशची आकर्षक फटकेबाजी. पुन्हा एकदा या वेळेला बंटी हा सुंदर फटका मारायचा पण या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. आकर्षक फटकेबाजी खेळाडूच्या मधून चिन्ह सीमा पार जातोय. जयेशला मात्र प्रेरित केलं जातंय. धाव संख्या होतीये ती 12. आतापर्यंत जयेश लाड यांनी खणखणीत 3 चौकार लगवलेले आहेत. आपण पाहतो चोरटी धाव पूर्ण करायची नितेश आणि जयेश याला मात्र ही धाव होऊ शकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो या ठिकाणी वाघसाई या षटकाचं पुन्हा एकदा खणखणीत चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मित्रांनो धाव संख्या होती ती 16. तडकेफड अशी फलंदाजी तर पाहायला भेटते जयेश लाडकडून. संघासाठी सुंदर फलंदाजी करतोय जयेश लाड. स्ट्राईकला येतो नितेश. वैयक्तिक पहिल्या षटकात संघाकडून दुसऱ्या षटकावर आला तो विनायकचा पहिला चेंडू नितेशसाठी आणि मला वाटतं बाद होऊन परत येतो नितेश. सुंदरशी फलंदाजी मानावी लागेल. वाघजाई संघाचा विनायक एक बाद. संघाची धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते 16. क्रिस हंटर या संघाचे संघ मालक स्वतः नाना विचारे मैदानामध्ये. स्ट्राईकला नाना, विनायकला मारा करेल तर नाना. बोला विनायकचा पुढचा चेंडू नानासाठी काय नाही एवढं काय लागलं. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि नाही लेन्स एक धाव. वरती वरूनच धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 17. नाही माझ्या दोनदा लागला. पुन्हा एकदा खराब चेंडू. या खराब चेंडूवर संघाची धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 18. सुंदर चेंडू आणि नॉट आउट. सुंदर रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट असं नाना आणि जयू. सुंदर तितकीच सुंदरशी गोलंदाजी करतो तर विनायकला मारा करेल स्वतः नाना सज्ज. विनायकचा पुढचे ठेवून नाना जयेशसाठी सुंदरशी प्लेसमेंट. पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 20. एक बाद 20. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. नाना कितपत असं योगदान देतो हा नाना. पुन्हा एकदा एक चोरटी धाव. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. स्वतः संघ मालक 70 धाव ज्याचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. पंचक्रोशी मध्ये गाजण्याचा प्लेअर 57 धाडवे स्वतः संघ मालक. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला भेटेल संघ मालकावरून. एक रन वाचवलाय तो. एक रन मोहल्याचा असेल 57 धाडवे याच्या संघासाठी. आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 21. एक बाद 21. पुन्हा एकदा विनायक टू जयेश. मार करेल जयेश. पाय भेटतो जयेश बाद मैदानाच्या बाहेर.
अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पाहायला भेटतो विनायक कडून वाघजाई माता होडवडी संघासाठी. आता जयची जागा घेण्यासाठी आलाय तो गौरव गौरव बागवे. दुसऱ्या षटकातील काय शेवटचा चेंडू आणि विनायकला मारा गौरव गौरव सज्ज. पुन्हा एकदा खराब चेंडू. या खराब चेंडूवर सकाळी धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 22. विनायक सुंदर डोळ्याचा चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय संघ मालकाकडून 57 धाडवे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 22. 2 बाद 22. सुंदर अशी फलंदाजी क्रीज हंटर संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. तितकी सुंदर अशी क्षेत्ररक्षणाचा नमुना आणि गोलंदाजी पाहायला भेटते वाघजाई माता होडवडी संघासाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या षटक आणि संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन आले तो स्वतः 57 धाडवे. 70 मारा करेल दादा संघ मालक तू संघ मालक. सुंदर टोल्याची गेली 4 धावा. नानाच्या बॅटमधून निघालेला खडखडीत चौकार. 4 धावेवर संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 26. खूपच खराब अशी गोलंदाजी 57ची. 57चा पुढचा चेंडू नाना सुंदर चेंडू आणि 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतो स्वतः संघ मालक नाना क्रीज हंटर संघासाठी. धावसंख्या होती 30. 2 बाद 30. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल 57चं. 57चा पुढचा चेंडू नानासाठी. सुंदर पुढचा चेंडू आणि 4 धावा. या 4 धावेवर संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 34. सुंदर अशी बॅटिंग करतोय नाना. खूपच संघ मालकाचा मोहल्ल्याचा वाटा आहे टीम मध्ये. खूपच खराब अशी गोलंदाजी 57 याची पाहायला भेटते. पुन्हा एकदा 57 टू नाना. नाना सज्ज सुंदरशी फलंदाजी करतोय नाना. पुन्हा एकदा चौकारांची आतषबाजी करतो तो नाना क्रीज हंटर संघासाठी. या 4 धावेवर संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 38. खूपच खराब असतं आणि महागडं षटक 57 धाडव्याचं. 4 बॉल झाले. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. सुंदरशी क्षेत्ररक्षण पाहायला भेटतात. छोटासा आदित्य. पुढचा चेंडू 57चा. सुंदर विकेट किपर पाहायला भेटते विनायक सर. पंच आजचा निर्णय घ्यायचा आहे. बाद होऊन परत तो नाना. नानाची जागा भूक आला तो विजय. धाव संख्या येते मित्रांनो 39 आणि आपण पाहतोय या षटक पहिला खटखटीत चौकार मारतोय. धाव संख्या पोहोचवतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टोलून काढायचा खेळून काढायचा. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान पुन्हा एकदा एक गडी मात्र तंबूचा रस्ता धरतोय. आता जागा घेण्यासाठी येणार तो प्रणित विचारे. प्रणित विचारे. धाव संख्या आहे ती 41. चौथं षटक चालू असताना
धावसंख्या होती ती 43. पुन्हा एकदा आपल्या षटकातील चेंडू चेंडू नीटचा समजत नाहीये. धावसंख्या होते 44. या वेळेला मात्र चेंडू निवडून काढायचा आहे. बघूया चेंडू अडवण्यात यश मिळतंय. संघासाठी धावा रोखल्या जात आहेत. मात्र त्या दरम्यान चकमक पूर्ण 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या होती ती 46. पंच निर्णय देतील, कृपया बाहेर कोणी बोलू नये. खेळाडूंनी कृपया पंचांशी हे करू नये. पंच आपला निर्णय काय तो देतील. कृपया खेळाडूंनी बाजूला यायचं. पंच आपले निर्णय देतील. ओके, 2 धावा. धावसंख्या ती 46. पंच सामना सुरुवात करायची. आता 2 धावा. कृपया करून कोणी वाद घालू नये. कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सगळ्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. या 2 धावा आणि आता मात्र पुढील चेंडूचा सामना करण्यात तो भैया विचारे सुरेख केलेला चेंडू आहे. चेंडू मात्र सीमा पार जातोय. या ठिकाणी मात्र धावसंख्या होतीये ती 50. अर्धशतक साजरं होतंय क्रीज हंटर्स या टीमचं. धावसंख्या झाली आहे ती 50. अर्धशतक साजरे झाले क्रीज हंटर्स. आणि पुन्हा एकदा भैया विचारेसाठी हा चेंडू आहे. पुन्हा एकदा पापीच्या दिशेने मारलेला चेंडू, टोललेला चेंडू. 1 धाव घेतोय. पुन्हा एकदा खरं म्हटलं तर या 2 धावा पूर्ण झाल्या असते. भैया विचारे थोडासा स्थिरावला आणि त्या दरम्यान केवळ 1च धाव पूर्ण होते. धावसंख्या होते ती 51. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू मध्ये 52 धावा करायचे. मॅच किती आहे? वाकसाई माता कुटरे या संघाला पोराबद्दल 28 मॅचेस होती. इथे पोरं आहेत ती उभी. त्यांना विचारले मॅचेस किती आहेत तर एक मॅच उडा जिंकला उडा मारा मग एवढे. यानंतरचा होणारा सामना एका टीमचे किती मॅच आहे? सावी फायटर्स. टोटल टीम किती? सावी फायटर्स आणि टीसीसी गुचांबे दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस साठी समालोचन कक्षासमोर या. हॅलो, यानंतर होणार सामना असेल 26 स्पोर्ट वर्सेस टीसीसी कोचांबे. या चालेल चालेल. हॅलो, सॉरी. आता यानंतर होणारा सामना असेल पांडवराज 11 आणि सी फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया त्यावेळी संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारी लवकर स्टेजकडे यायचं आहे. सी फायटर्स आणि पांडवराज 11. आकाश काजू आणि एकनाथ सुर्वे नाणेफेकीसाठी यायचं आहे. बंटी हॅलो,
पांडवराज जिल्ह्यावर आणि सी फायटर लवकर दोन्ही कर्णधारांनी लवकर बाईक संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करायची आहे. पांडवराज आणि सेव्ही फायटर्सच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, कृपया आपण समालोचन कक्षासमोर या नाणेफेकीचा गोल करण्यासाठी. समोरून पाहतोय आपण या सामन्यामध्ये 24 चेंडूमध्ये 52 धावा धावफलकावर लावायचे. दरम्यान नाना ऋषिकेश विचारे गोलंदाजीसाठी असताना अतिशय घणाघाती प्रहार केला जातो. पहिल्यापासूनच आपलं वर्चस्व राखलं जातंय. अतिशय चिवट फलंदाजीचा प्रदर्शन केलं जातंय. नानाकडून पुढील चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू, ज्या चेंडूवरती 1 धाव मात्र जमवली जाते. उर्वरित काम या ठिकाणी पूर्ण करतोय. तर नितेश धाव संख्या होते ती 5. बिनबाद 5. आकर्षक फटकेबाजी केली होती. आपण पाहिलं जयेश लाड यानं आणि तशाच प्रकारची फटकेबाजी या जोडीकडून होती. क्षेत्ररक्षणाला छेदून मात्र 4 धावा जमा केल्या जातात. धाव संख्या होती 9. पहिली सलामीची जोडी वाघसाई माता कुत्रे या संघाची. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय जयच्या रूपानं. निश्चितच धावांचा बचाव केला जातोय. पुन्हा एकदा ऋषिकेश विचारे गोलंदाजीसाठी नितेश शिर्के उर्वरित काम पूर्ण करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. मात्र पुन्हा एकदा पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. आकर्षक फटकेबाजी मात्र चौकाराचं नाव लिहिलं होतं. अतिशय आकर्षक फटकेबाजी मधून धाव संख्या पोहोचवतोय तो 13. पहिलं षटक चालू असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं मित्रांनो धाव संख्या होती ती 13. बिनबाद 13. 52 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होणार आहे तो नितेश शिर्के. होळीचा उत्सव, रंगांची उधळण करणारा उत्सव आणि यामध्ये 24 चेंडूमध्ये 52 धावा करायची आहेत. नितेश शिर्के आकर्षक शैलीला मात्र निश्चितच मोठी काढलं जात आहे. आकर्षक फटकेबाजी केली जाते ती सलामी पट्टीकडून. कडून आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती धावांचा सुद्धा बचाव केला जातोय आणि गडी मात्र बाद होतोय. आपण पाहतोय श्रेय जात आहे या ठिकाणी क्रीज हंटर्स या संघाला आणि विशेष कडून नानाचं योगदान खूप मोठं आहे. धाव संख्या होती ती 17. दुसरं षटक चालू आहे नितेश शिर्के याच्याकडून. नवीन फलंदाज येतोय तो विनायक. मात्र बंटी धावांचा पाऊस पडतोय. आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा बंटीची बॅटिंग आपण पाहिली. विस्फोटक फलंदाजी पाहिली आणि तीच फलंदाजी पुन्हा एकदा बंटीकडे होणं गरजेचं आहे. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय धाव संख्या आहे ती 17. कृपया खुर्चीवरती डबल कोणी बसू नये. कृपया खुर्चीवरती डबल, कारण मंडळाच्या खुर्च्या तुटतील. या ठिकाणी सुंदर फटका मारायचे बंटीला आणि हा फटका मात्र सीमा प्राधान्यामध्ये यश मिळतंय. धाव संख्या होतीये ती पुन्हा एकदा आकर्षक फटकेबाजी. बंटी याला सूर मिळालाय. निश्चितच सूर बसलेला आहे. नितेश याच्यावरती मात्र खराब गोलंदाजीचं पृथक्करण, जे गोलंदाजी बिघडवली जाते आणि लगातार पद्धतीने पुन्हा एकदा तशा प्रकारचा टोलवलेला चेंडू सरळ सीमा पार जातोय. धाव संख्या होती ती 34. एक गडी बाद 34 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावा. पहिलं षटक नानानं अतिशय चांगलं फेकलं होतं. हॅलो हॅलो, किती धावा आहेत? 3 धावा. जयेश लाड आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय एक खराब चेंडू जयेश कडून. जयेश पुन्हा एकदा आपल्या शंकातील वैयक्तिक चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र संधी आहे आणि निश्चितच
ताळमेळ थोडासा बिघडला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय खराब असल्यामुळे थोडासा या ठिकाणी फायदा मिळतोय तो क्रीज हंटर या संघाला. धावसंख्या आहे ती 37. 2 गडी बाद. 2 गडी बाद 37. मात्र बंटी एक शांत डोक्याने खेळतोय. आतापर्यंत बंटीची ही कमालीची पारी आपण पाहतोय. शानदार खेळी पाहतोय. जयेश आपल्या षटकातील पुढील चेंडू 2 धावा. धाव संख्या होती ती 39. एक मिनिट. बॅटर बंटी नाही नाही एक वाईड एक नो टाकले वाईड आणला. हा बरोबर. किती झाले सगळे? धाव संख्या होती ती 40. जयेश 10 चेंडू 10 धावा. 10 चेंडू 12. जयेश आपण घेऊन गेला पैसे घेऊन ये. आजा आजा असणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सामना सुरू होताना आपण पाहतोय वाघजाई घोडेवाडीचा हा फलंदाज वाईट चेंडू घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळणार आहे. धाव संख्या होती पुन्हा एकदा अवांतर धाव. धाव संख्या होती ती 42. 30 षटक 2 धावा. धाव संख्या होती ती 44. जयेश कडून या वेळेला मात्र निश्चितच चांगल्या प्रकारचा चेंडू आहे, पण चेंडू अडवला जातोय नानाकडून. चालू षटकामधील एक चेंडू फेकणं बाकी आहे. उत्तम प्रकारचा फटका आहे. चेंडू अडवतोय. आपण पाहतोय अपील केलं जातंय जोरदार. नवीन फलंदाज पप्या कदम प्रवीण. सहा चेंडू 8 धावा.
चांगलं क्षेत्ररक्षण लावावं लागणार. समोर एक चांगला फलंदाज आपण पाहतोय, आकर्षक फटकेबाजी करणारा पप्प्या कदम, ज्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला तर चेंडू सीमा पार जाणार. सहा चेंडू 8 धावा. सहा चेंडू 8 धावांची गरज असताना गोलंदाज सज्ज होतोय. तो स्वतः या ठिकाणी संघ मालक प्रणित उर्फ भैया विचारे. पहिला चेंडू पप्प्याला खेळून काढायचा. या ठिकाणी मात्र चेंडू धाव भेटला जातो, थोडासा दबाव वाढला जातोय. पुन्हा एकदा प्रणित सहा चेंडू तशा प्रकारचा चेंडू चकडून ठेवला जाते. आता मात्र 6 चेंडू 4 चेंडू 8 धावा. या वेळेला पप्प्या चेंडू टोलवतोय, पुन्हा एकदा भैयाकडे सुपूर्द करतोय. बघूया, एक उत्तम प्रकारचा चेंडू. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. 3 चेंडू 7 धावा. भैया एक चांगल्या प्रकारचं षटक फेकताना. भैयाकडून या वेळेला मात्र पाहतोय आपण नो चेंडू घोषित केलाय आणि 5 धावा. पुन्हा एकदा नो चेंडू आहे आणि या वेळेला मात्र विजय आपल्या बाजूने खेचला जातोय. षटक फेकलं होतं भैयाला. या ठिकाणी आपण पाहिलं उत्तम प्रकारचा प्रहार चढवला आणि या सामन्यामध्ये आपला विजय मोहर पुन्हा एकदा चालू ठेवला. वाघजाई होडेवाडी कुटरे या संघानं मात्र पुन्हा एकदा पराभवाचा चटका सहन करावा लागला तो क्रीज हंटर्स या संघाला. मॅन ऑफ द मॅच बंटी